संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 16। हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचीची सुलभ रामकृष्ण। रामकृष्ण नामी उन्नमी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी। सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संत। ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा। यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये हरिनामाच्या महत्त्वाचा उलगडा करतात। ते सांगतात की राम आणि कृष्ण हे नामस्मरण सहज उपलब्ध असले तरी त्याचा जप न करणारा मनुष्य दुर्दैवी आहे। हरिनामाच्या सामर्थ्यामुळे भक्तीला सिद्धी, बुद्धी आणि धर्म या सर्व गोष्टी प्राप्त होतात। नंबर 1, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचीसी सुलभ रामकृष्ण। म्हणजे हरिनाम म्हणजे भगवंताचे नाव घेतो तोच खरा दुर्दैवी माणूस, कारण इतक्या सहज मिळणारे राम आणि कृष्ण नामस्मरण तो करत। याच्यावरून असं लक्षात येते की संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देवाच्या नामस्मरणासाठी कोणतीही मोठे श्रम करावे लागत नाही, ते सहज वाणीने जपता येते। तरीही जे लोक हरिनाम घेत नाही ते दुर्लभ म्हणजे दुर्बुद्धीचे समजले पाहिजे। उदाहरणार्थ बघा, जसे सहज उपलब्ध असलेले अमूल्य रत्न दुर्लक्षामुळे हरवते, तसेच भगवंताचे नाम घेणे सोपे असूनही ते न करणे म्हणजे जीवनातील मोठे नुकसान। नंबर 2, रामकृष्ण नामी उन्नमी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी। म्हणजेच जो रामकृष्ण नामस्मरण करतो त्याला उन्नती अवस्था म्हणजे मनाची शांती प्राप्त आणि त्यांच्या सर्व सिद्धी साध्य होतात। बघा, भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे मनाला शांतता मिळते आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद निर्माण होते। उदाहरणार्थ बघा, जसे ध्यानधारणा केल्यामुळे मन स्थिर होते, तसेच रामकृष्ण नामस्मरण केल्यामुळे भक्ताच्या मनात शांती, समाधान आणि आनंद निर्माण होतो। नंबर 3 बघा, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संत। यामध्ये सांगतात की भगवंताच्या नामस्मरणामुळे भक्ताला सिद्धी, बुद्धी आणि धर्म या सर्व गोष्टी मिळतात, तसेच सांसारिक जीवनातील दुःखही समाप्त होते। हरिनाम हेच सर्व दुःखांवर उपाय आहे, त्यामुळे भक्तांचे जीवन यशस्वी आणि समाधानकारक बनते। उदाहरणार्थ बघा, जसे समुद्रात प्रवेश केल्यावर आपण पाण्याने भरून जातो, तसेच हरिपाठ केल्याने भक्ताच्या जीवनात सर्व सकारात्मक गुण त्यामध्ये येऊन जातात। नंबर 4, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की राम आणि कृष्ण नामस्मरण केल्यामुळे भक्ताच्या अंतःकरणात आत्माराम प्रगट होतो आणि त्यांचे तेज चारही दिशांना प्रकाशमय होते। बघा कसं की भगवंताच्या नामाने भक्ताचे जीवन प्रकाशित होते आणि त्याला मानसिक शांती व आध्यात्मिक उन्नती मिळते। उदाहरण बघा, जसे दीपकाच्या प्रकाशाने अंधार नाहीसा होतो, तसेच हरिनामस्मरण केल्याने अज्ञान, अंधार आणि दुःख नष्ट होतात। यावरून मुख्य शिकवण अशीच येते की संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून काही महत्त्वाचे संदेश देतात। ते कसे की बघा, भगवंताचे नामस्मरण सहज आहे पण त्याचे लाभ हे अपार। नामस्मरण केल्याने मन शांती, सुख आणि सिद्धी प्राप्त होते। हरिनामासारखा सोपा आणि प्रभावी मार्ग इतर कोणताही नाही। यावरून असं प्रेरणादायक विचार निर्माण होतात की हरिनामस्मरण म्हणजे जीवनातील सर्व समस्यांवरचा अचूक उपाय। भगवंताचे नाम घेतल्याने अंतःकरण शुद्ध होते आणि चित्त प्रफुल्लित होते। तर रामकृष्ण हरी। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा आपल्या मित्रांना
आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.